धावा. उंबरलीची नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते आणि जय्यत तयारी झालेली आहे. गावदेवी क्रीडांगण उंबरलीचं अत्यंत आयकॉनिक क्रीडांगण, ज्या मैदानावरती प्रत्येकाला खेळावंसं वाटतं असं एक आकर्षक लक्ष वेधून घेणारं क्रीडांगण. आणि उंबरलीकर त्या बाबतीत भाग्यशाली आहेत की ज्यांच्याकडे एक हक्काचं क्रीडांगण आहे. आणि नाईट स्पर्धा सुरू होते परवापासून. स्क्रीनवरती लॉर्ड्स दाखवत आहेत, त्यामध्ये थोडासा फेरबदल झाला आहे. जय हनुमान मोठी देसाईच्या जागेवरती पडले संघ खेळणार आहे. कोणता पडले माहिती नाही, स्वप्नीलचा आहे की हर्षलचा आहे. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा भूषण पाटील ओव्हर दी विकेट. भूषण तयार. पुन्हा एकदा स्टॅकिंग इनला आहेत भावेश ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेचला गॅप मध्ये, चेंडू गेला सीमा पार. धावा मिळते 4 या ठिकाणी भावेश आणि उंबारलीला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय 16 धावा. उंबारली पहिला सामना खेळतो. उंबारलीचे स्कोरर खरं तर काल त्यांना अचानक 11 वाजता कॉल केला गेला की स्कोरिंगला तुम्ही या, पण त्या ठिकाणी भावेश थोडे दूर होते, आउट ऑफ टाऊन होते बहुतेक, आणि त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही. पण आज ते आलेले आहेत. शेवटच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये खरं तर आमच्या शेवडोनच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 6 ते 7 स्कोरर आम्हाला लाभले. आणि शेवडोनमध्ये स्कोरर हा गमतीचा भाग नाही भावेश. खरं तर इथे जेव्हाही तुम्ही या चांगले स्कोरर असतात. दोन्ही स्कोरर जे बसतात ना दोन्ही बाजूला, बघा हा चेंडू मागे पाठवला आहे सलग या ठिकाणी. आपण बघताय तिसरा चौकार. भावेश लिटल मास्टर आपण बघताय. हाईट कम और फाईट ज़्यादा. भावेश अत्यंत अनुभवी आहेत. कुठल्याही क्रमांकावरती पाठवा, भावेश नेहमीच तयार असतो. कधी ओपनिंगला आपण त्याला बघतो, कधी वन डाऊनला बघतो, कधी मिडल ऑर्डरला, कधी लोअर ऑर्डरलाही तो बॅटिंग करतो. संघाची जशी गरज आहे, रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तो बॅटिंगला तयार असतो. आणि इथे आपण बघताय डावाला 6